सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी अबोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। भंडाराच्या राष्ट्रीय महामार्गावरील बायपासचा कडा वाहून गेल्याने महामार्गाच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। भंडारा शहरालगत मुंबई कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे 650 कोटी रुपयांच्या खर्चातून 15 किलोमीटरच्या बायपासची निर्मिती करण्यात आली। मात्र मागील 24 तासांपासून भंडारा जिल्ह्यात आलेल्या पहिल्याच जोरदार पावसात या बायपास महामार्गाच्या सुरक्षिततेकरिता बांधण्यात आलेला कडा वाहून गेला। सिमेंटचा कडा वाहून गेल्याने त्याखालील मातीही पाण्यासोबत बाहेर निघायला सुरुवात झाली असून सदर महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची आणि चारचाकी वाहनांची वाहतूक असते। उल्लेखनीय म्हणजे महामार्गावर पाणी साचल्याने दुचाकी स्लिप होऊन 2 तरुणांनी प्राण गमावले असून महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे। भंडारा शहराला छेदून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सदर बायपास मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे। 6 पदरी असलेल्या या बायपाससाठी 56.89 हेक्टर जमीन 12 गावांमधून संपादित करण्यात आली। 618.75 कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या बायपासचे काम अंतिम टप्प्यात आले असून भंडारा शहरात होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचे प्रमाण लक्षात घेता हा बायपास मार्ग उद्घाटनापूर्वीच सुरू करण्यात आला आणि कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या बायपास महामार्गावरील कडा पावसामुळे घसरल्याने आणि महामार्गावर धरण केलेली मातीही हळूहळू निसरडू लागल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। रस्त्याच्या कडा वाहून गेल्यानंतर दिवसभर त्यावर मलमपट्टी करण्याचे काम संबंधित कंपनीच्या यंत्रणेकडून सुरू होते। त्रिभाषा धोरणाबाबतचा जी.आर. सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा काढणार आहेत। विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत। याच दरम्यान भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। जो बुनसे गई ओ हैसे नहीं आती असं म्हणत उद्धव ठाकरे भाऊबंदकी या नात्याने राज ठाकरे यांना परत जवळ करायचा प्रयत्न करत आहेत। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला त्यांनीच प्रवृत्त केले होते, त्यांची त्यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ ओकता आहेत असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केलाय। बीडच्या एका खासगी कोचिंग क्लासमध्ये ही नीटची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय आहे। त्यामुळेच विजय पवारला आमदार क्षीरसागर यांनी बीडच्या शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष केले होते। विजय पवार विरुद्ध गुन्हा दाखल झाला त्याच रात्री तो आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबत होता। पुढच्या 2 दिवसात पीडितेच्या वडिलांना 20 फोन करण्यात आले असा थेट आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला। आज नाशिकमध्ये भाजपमध्ये मेगा पक्ष प्रवेश सोहळा रंगणार होता। 3 नगरसेवकांसह इतर पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्यात भाजपच्या केशरी रंगात न्हावून निघणार होते। कालच या पक्ष प्रवेशाची जय्यत तयारी सुरू होती, पण उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले, त्यातून त्यांनी जो निशाणा साधला त्याचे पडसाद लागलेच नाशिकात दिसले। राऊतांच्या त्या ट्विटमुळे भाजप पक्ष प्रवेशाला ब्रेक लागला, तर माजी नगरसेवक सचिन मराठे, प्रशांत दिवे, सीमा ताजणे, गणेश गीते सह अनेक माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। राज्यातील शाळेत पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीचा जी.आर. फडणवीस सरकारने रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतर्फे येत्या 5 तारखेला विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्ताने उद्धव व राज ठाकरे हे दोन्ही बंधू पहिल्यांदाच राजकीय मंचावर एकत्र दिसणार असून त्याची बरीच चर्चा सुरू आहे। मात्र 2 भाऊ एकत्र आल्याने तसा काही विशेष फरक पडणार नाही असं भाजप नेते म्हणत आहेत। तर काल नारायण राणेंनी याच वाक्याची पुनरावृत्ती केली। ठाकरे बंधू एकत्र आल्याने फारसा फरक पडणार नाही, 20+0 हेच त्यांचे समीकरण आहे अशी टीका नारायण राणेंनी केली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका
महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. एकनाथ शिंदे गटाने गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले. इतर पक्षातील एक शिलेदार गाळाला लावायचा एक सूत्री कार्यक्रम शिंदे सेनेने हाती घेतलाय. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोहोळचे आमदार राज खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जाहिरात केली. त्यांच्या या जाहिरातीने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली. शिंदे सेनेने सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरात भक्कम फळी उभारली. खासदार, आमदार, कार्यकर्ते शिंदे गटात आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता आमदार राजू खरे आषाढीचा उपवास कोणत्या पक्षात सोडतात याची कुजबूज सुरू आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि महाराष्ट्र सरकार यांनी संयुक्तपणे मसुदा परिषद टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करणे सुरू केले आहे. धारावीतील नागरिक याकडे मोठ्या आशेने आणि उत्सुकतेने पाहत आहेत. सेक्टर 6 साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या यादीत 75% अधिक झोपडपट्टी धारकांना नव्या घरासाठी पात्र असल्याचे TRPने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले. उर्वरित नागरिकांची पात्रता आवश्यक कागदपत्र आणि पडताळणीच्या आधारे निश्चित केली जाणार. भाजप नेते नारायण राणे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी मोठे वक्तव्य केले. राज ठाकरे शिवसेनेत आले तर प्रमुख होतील, उद्धव ठाकरे नगण्य राहतील, पण शिवसेना एकनाथ शिंदेचीच ओरिजिनल आहे, असं राणे यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटीची लॉयल्टी बुडवण्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. देवेंद्रजी, महाराष्ट्रातील लूटमार थांबवा असा उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय. अत्यंत गंभीर प्रकरण आहे. सरकारला समर्थन देणारे पक्ष त्यांचे आमदार, खासदार महाराष्ट्राची कशी लूट करतात. काल पाहिलं असेल संजय शिरसाटांचा काय विषय होता. त्यानंतर भुमरेंकडून 150 कोटीची जमीन भेट. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी MIDCच्या जमिनीवर खाण उद्योग सुरू करून सरकारची हजारो कोटींची लॉयल्टी बुडवली असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.